नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॅक्टरीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तलाठी पदभरतीचा फॉर्म भरताय। तलाठी भरती 2026च्या अनुषंगाने एमपीएससी अंतर्गत परीक्षा होणार आहे। अर्जामध्ये तलाठी ऑप्शन इजिबिलिटी ऍड झालेली आहे। त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेअर नक्की करा। तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी आपल्या तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवर एमपीएससीच्या धर्तीवर तलाठी भरतीची तयारी करण्यासाठी मिशन तलाठी 3.0 ही बॅच सुरू झालेली आहे। तज्ञ शिक्षकांची टीम आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, त्याचबरोबर तलाठी मार्गदर्शक ठोकळा अत्यंत मोफत दिला जाणार आहे। आत्ताच तलाठी फॅक्टरीला जॉईन करा आणि बॅचला एनरोल करा। येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे। यामध्ये सुरुवातीला 2619 पदे होती, त्यामध्ये 22 जुलैच्या शुद्धीपत्रकानुसार तलाठी हे पद ऍड झालेलं आहे। त्याचबरोबर इतर 5 ते 6 तत्सम संवर्गाची पदे सुद्धा यामध्ये ऍड झालेली आहे। तलाठी या पदासाठी एकूण 1539 जागांची जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी अंतर्गत ही परीक्षा होणार आहे आणि आपल्याला परिपूर्ण तयारी अशी करायची आहे। तलाठी भरतीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आपल्या लॉग इन केल्यानंतर एमपीएससीच्या साईटवर लॉग इन केल्यानंतर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ह्या पद्धतीने विंडो ओपन होते बघा। महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईन प्रिमी जी एक्झाम आहे आपली, त्यामध्ये आपण ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल तर व्ह्यू या बटनावर जर क्लिक केलं तर संपूर्ण फॉर्मची डिटेल्स आपल्याला लक्षात येते। ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांना अशा पद्धतीने विंडो येईल आणि फीज पेड केलेली आहे अशा पद्धतीचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी दाखवला जाईल। पुढे जर आपण डॅशबोर्डवर जर गेलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन मध्ये बघा, तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अशा पद्धतीने ॲडव्हर्टाइज ओपन होईल आणि व्ह्यू या बटनावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल की पुढे आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे त्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहे। या अनुषंगाने जर तुम्ही लक्षात घेतलं तर ऑल कॅन्डिडेट कॅन अप्लाय, सर्व विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात अशा पद्धतीने पोस्ट ऍड झालेल्या आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता तलाठी, त्याचबरोबर सिनियर क्लर्क, सिनियर स्टोर कीपर यासह सर्व तत्सम संवर्गाच्या ज्या काही पदभरती आहेत त्या सर्व पद संवर्ग ऍड झालेले आहे। यामध्ये तलाठी या पद सुद्धा त्यांनी ऍड केलेलं आहे। एमपीएससीच्या प्रोफाईलवर तुम्ही जर बघितलं, लॉग इन केलं तर तुम्हाला हे सर्व पोस्ट त्या ठिकाणी ऍड झालेल्या दिसतील। त्यानंतर पुढे डॅशबोर्डवर तुम्ही तुमच्या एमपीएससीच्या अकाउंटमध्ये जर गेला तर तिथे तुम्हाला चेक इजिबिलिटी असा ऑप्शन येतो बघा, की तुमचं जे काही शिक्षण आहे, तुमचं टायपिंग असेल, त्याचबरोबर आरटीओ एएमव्ही संदर्भात जर तुमचं शिक्षण कंप्लीट असेल त्याच अनुषंगाने तुम्हाला इजिबिलिटी चेक करण्यासाठी ऑप्शन येतो बघा। प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित आपली इजिबिलिटी चेक करायची आहे। ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने विंडो ओपन होईल आणि तुमच्या समोर डॅशबोर्डवर लक्षात येईल की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता किंवा कोणत्या पोस्टसाठी तुम्ही इजिबल आहात। या संदर्भातली जी ग्रीन सिग्नल लाईन जर आली की यू आर इजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट, तर तुम्ही त्या पोस्टसाठी इजिबल आहात। आणि जर रेड लाईन आली यू आर नॉट इजिबल फॉर दिस पोस्ट, तर तुम्ही त्या पोस्टसाठी पात्र नाही आहात याचा असा अर्थ होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने नवीन अपडेट अशी केली आहे की सर्व पोस्ट ज्या आहेत, ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी टिक करून आलेला आहे बघा। ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी कर सहाय्यक, त्याचबरोबर तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, त्यानंतर लिपिक टंकलेखक आणि नवीन तलाठी हे जे पद ऍड झालेलं आहे त्यावर सुद्धा टिक करून आलेलं आहे बघा। त्यानंतर वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ अभिलेखापाल, सहाय्यक अधीक्षक या सर्व पदांवर टिक करून आलेला आहे। कारण जो व्यक्ती ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला आहे आणि ज्यांची टायपिंग पूर्ण आहे त्यांच्यासाठी ही सर्व पोस्ट ऑलरेडी टिक करून आलेले आहेत बघा। आणि जे विद्यार्थी आता नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही सर्व पदे ऍड झालेली आहे, त्यांची इजिबिलिटी सुद्धा ते दाखवत आहेत। म्हणून तुम्ही आता व्यवस्थित फॉर्म भरू शकता। सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित अटॅच करून प्रोफाईल क्रिएट करून नवीन विद्यार्थी तलाठी या पदासाठी नक्की अर्ज करू शकता। आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पोस्ट या ठिकाणी ऍड झालेला आहे। त्या संदर्भातल्या अधिकृत माहितीसाठी चॅनलला नक्की फॉलो करा आणि सर्व जी पदे आहेत
त्यांना जर तुम्ही अप्लाय करण्यासाठी जर या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्हाला या पद्धतीने जुन्या जे ॲप्लिकेशन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीने एरर दाखवत आहे बघा, ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द रिक्वेस्ट ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे तुम्ही ऑलरेडी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीने अप्लाय केल्यानंतर आपल्याला मेसेज येत आहे. म्हणून या संदर्भातल्या अधिकृत माहितीसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. याच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्या संदर्भातल्या जर विंडो ओपन झाली तर तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवर नक्की सांगितले जाईल. अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची अपडेट होती. तलाठी भरतीसाठी फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी व्यवस्थित प्रोफाईल क्रिएट करून फॉर्म भरायचा आहे आणि अप्लाय करायचं आहे. ही एक महत्त्वाची अपडेट होती. तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तलाठी फॅक्टरीच्या माध्यमातून तलाठी भरतीची तयारी परिपूर्ण करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.